नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण जर चॅनलवर सर्वप्रथम आलेला असाल तर अशाच नवीन भरती विषयाच्या अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर बघा मित्रांनो, मेगा भरती 2021 मधील पहिली ही भरती आहे मित्रांनो, ती जाहीर झालेली आहे। अत्यंत महत्त्वाच्या अशा जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो। 10वी पास किंवा नापास या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे ह्या जागा सुटलेल्या आहेत। जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर या ठिकाणी मित्रांनो ह्या जागा सुटलेल्या आहेत। या सविस्तर जागा कशा पद्धतीच्या आहेत, कसं सिलेक्शन होणार आहे, किती जागा आहेत, त्याचबरोबर आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे त्याविषयीची माहिती पाहण्याच्या अगोदर मित्रांनो आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण जर चॅनलवर सर्वप्रथम असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF फाईल पूर्ण पाहिजे असेल जॉब विषयी अपडेट आलेली त्यासाठी हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा जॉब गुरुचा। तो कसा जॉईन करायचा तो हा व्हिडिओ बघा आणि जॉईन करून घ्या। तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला यायचं आहे, त्या ठिकाणी टेलिग्रामचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे, ओपन करायचं आहे। तुम्हाला ओपन केल्यानंतर सर्च बारचं तुम्हाला या ठिकाणी एक आयकॉन दिसत असेल, त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च करून झाल्यानंतर तुमच्यासमोर जॉब गुरु महाराष्ट्र जॉब गुरु असं होईल। त्या ठिकाणी खाली जॉईन बटन आहे, जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला लगेच। तर बघूयात मित्रांनो सविस्तरपणे ही मेगा भरतीची नवीन वर्षाची पहिलीच जागा सुटलेली आहेत, पहिल्यांदाच ही भरती आलेली आहे, त्याविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती। सरळ सेवेने अर्ज असणार आहेत मित्रांनो, या ठिकाणी कुठलाही कॉन्ट्रॅक्ट नसणारे, काही नसणारे। 7व्या वेतन आयोगानुसार आपल्याला या ठिकाणी पेमेंट दिलं जाणार आहे। पेमेंट 15,000 ते 46,000 असं स्टार्टिंग असणार आहे मित्रांनो। 10वी पासवरती फक्त जागा असणार आहे। 10वी पास म्हणता येणार नाही, 10वी पास आणि नापास अशा जागा असणार आहेत। तर वेळ न घालवता अधिक मित्रांनो लगेच बघूया सविस्तर जाहिरात कशा पद्धतीची आलेली आहे। परंतु रिक्वेस्ट आहे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो। आपण ऑफिशियली जाहिरातीवर आलेलो आहोत। या ठिकाणी पाहू शकता जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या स्थापनेवर बघा या ठिकाणी सफाई कामगार पदाकरिता 10 उमेदवारांची निवड सूची आणि 5 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो। अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन असणार आहे मित्रांनो। या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे मी, सविस्तर शेवटपर्यंत व्हिडिओ त्यासाठी बघत राहा मित्रांनो। बघा सविस्तर जाहिरात आणि अर्जाचा नमुनासह जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या अधिकृत जे संकेतस्थळ आहे या ठिकाणी त्याची वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो, यावर देखील उपलब्ध आहे। त्याचबरोबर मित्रांनो याची जी संकेतस्थळावर जी उपलब्ध डेट झालेली ती आजची आहे मित्रांनो, 1/1/2021 पासून सकाळी 11 वाजल्यापासून ही डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो। आपल्याकडे ही डाउनलोड झालेली आहे। तर बघा पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यात अर्ज करायचे आहेत मित्रांनो। या ठिकाणी मित्रांनो डाक स्पीड पोस्टने आपल्याला अर्ज पाठवायचे आहेत। या ठिकाणी बाय हँड कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, हे लक्षात घ्या। तुम्हाला मी पूर्ण प्रक्रिया सांगतोय मित्रांनो, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमची ही जी रिक्रुटमेंट आलेली ती मिस होणार नाही मित्रांनो। एक अत्यंत महत्त्वाचा जॉब तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो। तर बघा मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही। लास्ट डेट काय असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। आता मुख्य जाहिरात या ठिकाणी आपल्याला बघायची आहे मित्रांनो। या ठिकाणी पाहू शकता आपण दिनांक 1/1/2021 आजच्या डेटला आलेले आहे। या ठिकाणी मित्रांनो कामाचं नाव असणार आहे सफाई कामगार, या ठिकाणी हे पद असणार आहे मित्रांनो। 10 उमेदवारांची निवड आणि 5 उमेदवारांची प्रतीक्षा यादी करण्यासाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो, हे अगोदर लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा मित्रांनो दिव्यांगासाठी सध्या म्हणजे अपंग वगैरे त्यांच्यासाठीचं 1% जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत। बघा आता पात्रतेचे निकष काय असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी। तर बघा पात्रतेच्या निकषमध्ये या ठिकाणी पदाचे नाव असणार आहे सफाई कामगार, अर्हता असणार आहे लिहिता वाचता फक्त येणं, 0 ते 10वी उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो। तर बघा या पदाकरिता पात्र होण्यासाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृढ असायला हवा, कामासाठी स्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना हयात फक्त 2 मुलं असावीत असं सांगितलेलं आहे। वयोमर्यादा असणार आहे मित्रांनो 18 ते 38 वर्ष या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। आणि अनुसूचित जाती जमाती यांना मित्रांनो 43 वर्षापर्यंत जास्त नसावं असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर कामाचे स्वरूप काय असणार आहे मित्रांनो, तुम्हाला काय काम करावं लागणार आहे। या ठिकाणी नियुक्ती झाली आपली तर तेथील न्यायालय ते इमारतीच्या परिसराची निवासी कार्यालयांची प्रसाधनगृहाची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे, निगा राखणे। त्याचबरोबर न्यायालय ते इमारतीच्या बागाची निगा राखणे, ही कामं त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत मित्रांनो। यासाठी पेमेंट जे असणार आहे खूप भरगच्च पेमेंट असणार आहे मित्रांनो। पदाची वेतन श्रेणी या ठिकाणी 7वा वेतन आयोगानुसार असणार आहे, हे लक्षात घ्या। महत्त्वाचं म्हणजे वेतन स्तर हा ठिकाणी बघा S1 पासून म्हणजे 15,000 पासून ते 47,000 अधिक शासनाने वेळोवेळी मंजूर केलेले इतर भत्ते, त्याचबरोबर तुम्हाला
तुम्हाला राहण्यासाठी निवासस्थान वगैरे सर्व सुविधा या ठिकाणी असणार आहेत मित्रांनो. तुम्हाला कुठल्याही पद्धतीची कमी पडणार नाही. तर अशा पद्धतीने महत्त्वाचं असं ह्या जॉब अपडेट आहे मित्रांनो. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे या ठिकाणी पदं आहेत आणि 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी मित्रांनो तुमचं वेतन असणार आहे. उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना काय आहेत मित्रांनो बघा. तुम्हाला एका बंद पाकिटावर सफाई कामगार पदाकरिता अर्ज असं लिहून कुणाला पाठवायचा बघा. अर्ज प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्याकडे पाठवायचा आहे. डाक आणि पत्रानेच पाठवायचा आहे. या ठिकाणी बघा रॅपिड शीघ्र डाक सेवा पावतीसह स्पीड पोस्ट आणि सत्र न्यायालय आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन्स नागपूर 440001 ह्या कार्यालयात पाठवायचं आणि 15/1/2021 ही मित्रांनो या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे. म्हणजे मित्रांनो आजच आपण ॲप्लिकेशन करा, कारण की वेळ लावू नका जास्त. 15/1/2021 ही लास्ट डेट असणार आहे मित्रांनो. तुम्ही म्हणाल की फक्त 10वी पासवरती मित्रांनो ह्या जागा आहेत, तर याचं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे मित्रांनो. तर याची सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे मित्रांनो तुम्हाला मी लगेच दाखवतो. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सूचना अजून आहे. या ठिकाणी तुम्ही अर्ज करताना मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची सांकेतिक प्रत किंवा मूळ कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडायची नाहीत. फक्त अर्ज जोडायचा आणि 5 पॉकेट जोडायचे, ज्याच्यावर तुम्हाला तुमचं नाव आणि पत्ता लिहून 5 लिफाफे त्यासोबत पाठवायचे आहेत. या ठिकाणी झेरॉक्स वगैरे काहीही जोडायचं नाही. अर्जासोबत अर्जचा नमुना तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. आणि कुठल्याही पद्धतीची याला फी नाही, पूर्णपणे विनाशुल्क आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे बघा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं तर शॉर्ट लिस्टेड तुम्ही होण्यासाठी काय होणार आहे ते बघा. या ठिकाणी तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे किंवा तुमची शैक्षणिक गुणवत्ता वगैरे आहे त्याच्यानुसार हे तुम्हाला शॉर्ट लिस्टेड करतील. त्याच्यानंतर मित्रांनो 2 चाचण्या होणार. या ठिकाणी 2 चाचण्या कशा होतात बघा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो. लास्टमध्ये आहे हे. आणि एका उमेदवाराने केवळ एकच अर्ज करायचा मित्रांनो, 2 अर्ज करायचे नाही, नंतर अर्ज तुमचा बाद करण्यात येतील मित्रांनो. तर बघा प्राप्त झालेल्या अर्जांची लघुसूची म्हणजे मौखिक चाचणी इत्यादीबाबत कमाल गुण आणि टप्प्यासाठी यशस्वी ठरवण्यात आलेले निम्नतम पात्रता गुण ठरवण्याचा अधिकार समितीस आहे. बघा उमेदवारांना मुलाखतीस बोलवले त्यांची निश्चित केलेल्या तारखांना स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे निवड सूची प्रतीक्षा सूची ही न्यायालयाच्या हातामध्ये तयार कोणत्या उमेदवाराची करायची आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं सिलेक्शन जे होणार आहे ते मित्रांनो 2 टप्प्यामध्ये होईल. या ठिकाणी बघा सफाई पदाकरिता ज्या उमेदवारांनी लघु सूचित करण्यात आलेत म्हणजे शॉर्टलिस्ट करण्यात आलेले अशा उमेदवारांना सफाई कामगार पदाकरिता 10 गुणांची स्वच्छता चाचणी आणि 10 गुणांची या ठिकाणी क्रियाशीलता चाचणी करता बोलवण्यात येईल मित्रांनो. आणि त्याच्यानुसार मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ तुमचा काढला जाईल. आणि कट ऑफ निघाल्यानंतर मित्रांनो 1/3 एवढ्या संख्येने तुम्हाला या ठिकाणी लघुसूचित केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल मित्रांनो. 1/3 याप्रमाणे तुम्हाला मुलाखतीसाठी देखील बोलवण्यात येईल. अशा पद्धतीची मित्रांनो याची निवड चाचणी असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठली एक्झाम वगैरे काही होणार नाही. फक्त 10 म्हणजे 20 गुणाची चाचणी होणार आहे आणि नंतर मुलाखत होणार आहे मित्रांनो. त्याची सर्व याद्या वगैरे मित्रांनो ह्या वेबसाईटवरती असतील तुम्हाला नागपूर हायकोर्ट यांच्या. तर बघा या ठिकाणी अर्जाचा नमुना देखील त्यांनी दिलेला आहे. जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांचा सफाई कामगार पदासाठी अर्जाचा विहित नमुना या ठिकाणी फोटो लावून तुम्हाला क्रॉस साईन करायची त्याच्यावरती. हाच अर्जाचा नमुना तुम्हाला डाउनलोड करून फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. आणि हा पोस्ट आणि रॅपिड स्पीड पोस्टाने हा पाठवायचा आहे. घोषणा देखील या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो सेवा प्रवेशाची क्रमसूची या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजे कुठल्या तारखेला काय काय होणार आहे ते बघा. 1 तारखेपासून आजपासून हे ॲप्लिकेशन चालू होतील. तर 15 तारीख ही लास्ट असणार आहे. आणि 30/1/2021 पर्यंत मित्रांनो अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची सूची जिल्हा न्यायालय नागपूरच्या फलकावर संकेतस्थळावर सादर केली जाईल. किती फास्ट प्रोसेस आहे बघा. यांची 15 दिवसामध्ये यादी पण येणार. त्यानंतर बघा 14/2/2021 ते 19/2/2021 दरम्यान उमेदवारांची चाचणी होणार 20 गुणांची क्रियाशीलता आणि स्वच्छता चाचणी. त्यानंतर बघा 20/2/2021 नंतर स्वच्छता निकाल न्यायालयाच्या सूचना फलकावर जाहीर करण्यात येईल. त्याच्यानंतर 8/3/2021 ते 11/3/2021 मध्ये पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. आणि त्याच्यानंतर लास्ट मित्रांनो उमेदवारांची अंतिम यादी या ठिकाणी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा कार्यक्रम असेल पूर्ण. या ठिकाणी आपण ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. जर तुम्हाला ही PDF फाईल हवी असेल तर टेलिग्राम आपल्या जॉब गुरु या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो. अशा पद्धतीचा खूप महत्त्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओला लगेच लाईक करा, शेअर करा मित्रांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.